आणि अशा सर्व शाळेतील शालेय व्यवस्थापन समिती या सक्षम बनल्या तर आपल्या जिल्हा परिषद शाळा नक्कीच यशाचं शिखर गाठतील. या ठिकाणी या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनासमयी या ठिकाणी नुकतेच उपस्थित झालेले आमचे मार्गदर्शक सन्माननीय सांगळे साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती सिन्नर यांचे सुद्धा या ठिकाणी आयोजक शाळेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो, आभार मानतो. आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी साहेबांचं स्वागत करायचं आहे. व्हेरी गुड. श्रीप्रकाश दराडे या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनासमयी या ठिकाणी पांढरे वस्ती येथील ग्रामस्थ तसेच नळवडी पंचकृषीतील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचंही या ठिकाणी आयोजक शाळेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो, आभार मानतो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मनहर्षाने फुलून गेले आज या मंगलदिनी, मनहर्षाने फुलून गेले आज या मंगलदिनी, स्वागत आपले करतो आम्ही काव्य फुले उधळली. आपण येऊन उपकृत केले भाग्य आमचे थोर, आपण येऊन उपकृत केले भाग्य आमचे थोर, आनंदाने नाचू लागला आज मनाचा मोर. अशीच राहो अखंड प्रीती सदैव या जीवनी, स्वागत आपले करतो आम्ही काव्य फुले उधळणी, काव्य फुले उधळणी. पाताळेश्वर भगवान व श्री नळराज ऋषी यांच्या पावनभूमीमध्ये सर्व मान्यवरांचं हार्दिक असं स्वागत. नाशिक जिल्ह्यातील अगदी शेवटचं सिन्नर, संगमनेर आणि अकोले तालुक्याच्या बॉर्डरवरती बसलेलं नळवाडी हे गाव. शाळा व्यवस्थापन समिती नळवाडी यांच्यातर्फे आपल्या सर्वांचं हार्दिक असं स्वागत. उपस्थित सर्व मान्यवर, शिक्षक, पालक, केंद्रातील सर्व शाळांचे शिक्षक, मुख्याध्यापक, पालक, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ यांचं मी सर्वप्रथम हार्दिक असं स्वागत करतो. मंचकावर उपस्थित श्री कैलासजी सांगळे, शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती सिन्नर, त्यांच्यासोबत असणारे नळवाडीचे सरपंच श्री भीमराज दराडे, उपसरपंच चंद्रभागाबाई माळी, ग्रामसेवक हसे मॅडम, श्री सुदामराव दराडे चेअरमन सोसायटी, श्री प्रकाश दराडे रिटायर्ड पोलीस, श्री मोहन दराडे रिटायर्ड पोलीस, त्याचबरोबर आमचे समितीचे सदस्य राजेंद्र चिमन साहने, चास केंद्राचे केंद्रप्रमुख श्री शिरोळे सर व केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि उपस्थित विद्यार्थी यांचं सर्वप्रथम मी हार्दिक असं स्वागत करतो. तर सर्वप्रथम अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे यांची सूचना मांडतील श्रीमती भालेकर मॅडम. ज्याप्रमाणे दीपस्तंभ समुद्रातील जहाजांना दिशा देण्याचे काम करतो, त्याचप्रमाणे कोणताही कार्यक्रम म्हटला की त्या कार्यक्रमासाठी दिशा देण्याचे काम अध्यक्ष करत असतात. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्या गावचे प्रथम नागरिक, एक आदर्श आणि कर्तृत्व नेतृत्व श्री भीमराज दराडे यांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावे. श्रीमती भालेकर मॅडम यांनी आता जी अध्यक्ष सूचना मांडली त्याला मी सर्वांच्या वतीने अनुमोदन देत आहे. अतिथी देवो भव या युक्तीप्रमाणे कोणताही कार्यक्रम म्हटला की त्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्यांची गरज असते. तर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या बिटाचे विस्तार अधिकारी आदरणीय श्री सांगळे साहेब यांना मी विनंती करते की आपण आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे स्थान स्वीकारावे. श्रीमती भालेकर मॅडम यांनी आता जी सूचना मांडली त्याला सर्वांच्या वतीने मी अनुमोदन देत आहे. श्री कैलासजी सांगळे साहेब यांच्यासोबतच प्रमुख अतिथी म्हणून चास केंद्राचे केंद्रप्रमुख श्री शिरोळे सर, त्याचबरोबर उपसरपंच श्रीमती चंद्रभागाबाई माळी आणि मंचकावरील उपस्थित सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ हे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी असतील. तर सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, उपस्थित सर्व मान्यवर यांनी सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करावे व कार्यक्रमाचे उद्घाटन करावे अशी मी त्यांना विनंती करतो. कार्यक्रमाचे उद्घाटन करत आहे. विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. या ठिकाणी विद्येची आराध्य माता सरस्वती या सरस्वतीचं पूजन करत आहे.
आमच्या बीटाचे बीट विस्तार अधिकारी सन्माननीय सांगळे साहेब, त्याचप्रमाणे केंद्रप्रमुख शेवळे साहेब, आजच्या हा कार्यक्रमाचे अध्यक्ष तलारी साहेब. करतो. यानंतर लगेचच नळवाडी शाळेतील इयत्ता 2री आणि 3रीचे विद्यार्थी आपल्या समोर एक स्वागत गीत सादर करतील. इतिहासाचे रंगरूप है आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप है आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा नाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. इतिहासाचे रंगरूप है आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप है आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा नाचा मुजरा. 10 दिशांनी गुरुजन आले, सभा मंडपी स्वागत झाले. 10 दिशांनी गुरुजन आले, सभा मंडपी स्वागत झाले. पूर्व नियोजिता पूर्व घडले, पूर्व नियोजिता पूर्व घडले, सावरल्या नजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. नम्र कलेचे कुणी उपासक, कुणी तपस, कुणी साधक. नम्र कलेचे कुणी उपासक, कुणी तपस्वी, कोणी साधक. शिल्पकार हो सारे कल्पक, शिल्पकार हो सारे कल्पक, जीवन या समरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. इतिहासाचे रंगरूप है आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप है आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. हा मानाचा मुजरा, हा मानाचा मुजरा, हा मानाचा मुजरा. यानंतर मान्यवरांचा सत्कार समारंभ होणार आहे. त्याआधी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सांगळे साहेब यांचा मी थोडक्यात परिचय करून देतो. श्री कैलासजी सांगळे साहेब यांचा सेवारंभ 2010चा आहे. त्यांचं मूळ गाव सत्तेगाव, तालुका येवला. त्यांची एकूण सेवा नाशिक, चांदवड, इगतपुरी आणि आता सिन्नर तालुका येथे झालेली आहे. आपल्या सिन्नर तालुक्यामध्ये ते जून 2023 पासून शिक्षण विस्तार अधिकारी या पदावर ते रुजू झालेले आहेत. ते अतिशय उपक्रमशील, प्रेरणादायी आणि संवेदनशील असे अधिकारी आहेत. तर श्री कैलासजी सांगळे साहेब यांचा सत्कार
आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद दराडे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांनी पुढे यायचं आहे। पिवळा चाफा करत नाही सेवंतीचा हेवा, जास्वंदीच्या रंगचटेची गुलाब करतो वावा, उंच नारळाला आहे उल्यासा गवताचा अभिमान, असाच अभिमान आम्हाला सुद्धा आहे या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व प्रतिष्ठित मान्यवरांबद्दल। म्हणून त्यांचा या ठिकाणी एक छोटासा सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे, तरी त्याचा स्वीकार त्यांनी करायचा आहे। कैलासजी सांगळे साहेब यांचा सत्कार शाळा व्यवस्थापन समिती नळवाडी यांच्या वतीने होत आहे। आजच्या कार्यक्रमाचं संपूर्ण आयोजन हे शाळा व्यवस्थापन समिती नळवाडी यांच्या वतीने केलेलं आहे। शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य साहेबांसोबत साहेबांचं स्वागत करतात। साहेबांना विनंती सर्वांनी टाळ्यांच्या गजराला या सत्काराला प्रतिसाद द्यायचा आहे। टाळ्यांचा आवाज जोरदार आला पाहिजे। सरपंच श्री भीमराज दराडे टाळ्यांच्या गजरामध्ये या सत्काराला प्रतिसाद द्यायचा आहे सर्व बालगोपाळांनी। यानंतर केंद्रप्रमुख श्री शिरोळे सर यांचा सत्कार श्री राजेंद्र चिमन सहाने हे करतील। यानंतर उपसरपंच चंद्रभागाबाई माळी यांचं स्वागत मुख्याध्यापक खालकर मॅडम करतील। यानंतर उपसरपंच चंद्रभागाबाई माळी व त्यानंतर ग्रामसेवक फासे मॅडम या दोघींचाही सत्कार मुख्याध्यापक खालकर मॅडम करत आहे। ज्यांचं नामोल्लेख केलेलं आहे त्या मान्यवरांनी लवकर पुढे यायचं आहे। यानंतर व्यासपीठावरील श्री प्रकाश मुरलीधर दराडे यांचा सत्कार श्री रमेश रंगनाथ दराडे करतील। त्यानंतर श्री सुदामराव दराडे सरपंच सोसायटी चेअरमन यांचा सत्कार मिलिंद नागवाडी करतील। त्यानंतर मोहन दराडे यांचा सत्कार श्री सचिन दराडे करतील। त्यानंतर श्री भारत बापू दराडे यांचा सत्कार सुनील वेताळ करतील। श्री राजेंद्र चिमन सहाने यांचा सत्कार गोरख शेलार करतील। राजेंद्र चिमन सहाने शिक्षणप्रेमी यांचं शाळेला खूप मोठं सहकार्य असतं। शिक्षणप्रेमी श्री राजेंद्र चिमन सहाने। अध्यक्ष चषक स्पर्धा 2023-24 यांचं आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नळवाडीच्या प्रांगणामध्ये होत आहे। मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी, मुलांच्या सृजनशीलतेला वाव देण्यासाठी ही एक महत्त्वपूर्ण स्पर्धा आहे। यामध्ये वक्तृत्व, गायन, चित्रकला, स्पेलिंग बी, बुद्धिबळ अशा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। श्री केंद्रप्रमुख शिरोळे सर यांनी मला फोन केला स्पर्धेच्या आयोजनाविषयी। समितीने अगदी 4 दिवसामध्ये हा कार्यक्रम उभा केलेला आहे आणि यामध्ये आज आपण या केंद्रातील शिक्षक किंवा शाळा यांच्यामधील ही स्पर्धा नसून हे मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचं हे व्यासपीठ आहे। या स्पर्धेचं आयोजन करण्याची आमची पहिलीच वेळ आहे। या अगोदर गोसावी सर, आगवडी सर यांनी केलं असेल, पण जेव्हापासून मॅडम आणि मी आलो तेव्हापासून या स्पर्धेचं आयोजन करण्याची पहिलीच वेळ आहे। कार्यक्रमामध्ये काही आपण आम्हाला माफ कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। यानंतर मला विद्यार्थ्यांना सूचना द्यायची आहे, पण साहेबांना जायचं आहे दुसरीकडे उद्घाटन करण्यासाठी, तर साहेबांचं मनोगत होईल, त्यानंतर आपण पुढील कार्यक्रम पुढे सुरू ठेवू। आदरणीय कैलासजी सांगळे साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी, पंचायत समिती सिन्नर। सर्वांना नमस्कार। नमस्कार। प्रिय विद्यार्थी मित्र, आजच्या कार्यक्रम प्रसंगी जमलेले जिल्हा परिषद शाळा नळवाडीचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद दराडे साहेब, उपाध्यक्ष शंकर सहाने साहेब, SMC सदस्य अर्जुन दराडे, राजेंद्र सहाने, रमेशजी दराडे, सतीशजी दराडे, मिलिंद नाईकवाडी, सुनील वेताळ, साईनाथ भालेराव, गोरख शेलार, राणी बर्डे तसेच
उपस्थित सर्व पालक वर्ग तसेच या गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच भीमरावजी दराडे सर, आपण हा केंद्रस्तरीय जिल्हा परिषद आशिक चषक स्पर्धेचं आयोजन सर्व पालकांनी SMC ने अत्यंत पुढाकार घेऊन आणि प्रभावीपणे अत्यंत चांगलं आयोजन केलेलं आहे। वास्तविकता एवढ्या छोट्या गावामध्ये इतकं व्यवस्थितपणे मी पहिल्यांदाच पाहिला कार्यक्रम। जिल्हा परिषद क्रीडा स्पर्धा ज्या ठिकाणी जिल्हा परिषद शिक्षकांच्या पाठीवर ग्रामस्थांची पालकांची कोणतेही राजकारण हेवेदावे आड न आणता पाठीवर शाबासकीची थाप पडते, त्या गावाची शाळा नक्कीच प्रगतीपथावर असते। काही ठिकाणी गावात ज्यांची मुलं नसतात ते विनाकारण आडकाठी आणतात किंवा काहीतरी शिक्षकांना नाराज करतात, त्यामुळे शिक्षकांचं मन थोडंसं नाराज झाल्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होतो। त्यामुळे तुम्ही जेव्हा शिक्षकांना प्रेरणा द्याल तर तो शिक्षक अधिक प्रभावीपणे आणि मनापासून काम करेल। त्याचंच उदाहरण म्हटलं तर जिल्हा परिषद शाळा नळवाडी आणि जिल्हा परिषद शाळा पांढरेवस्ती या दोन्ही शाळा नळवाडीच्याच आहे। याचं सर्व श्रेय जातं या गावच्या सुजाण आणि समजूतदार नागरिकांना व पालकांना। तसं पाहायला गेलं तर या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मुलं टाकू शकतील अशी यांची परिस्थिती आहे, परंतु मातृभाषेतूनच खरं शिक्षण हे त्यांना माहिती आहे। आपले मुलं प्राथमिक शिक्षण किमान मातृभाषेत 10वी पर्यंत शिकले तरी पुढे इंग्रजी माध्यमाला अडचण येत नाही। 11वी सायन्सला जाऊ किंवा कुठं परदेशात जाऊ, कारण मातृभाषेतून जर आपल्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या नाही डायरेक्ट तुम्ही इंग्रजी माध्यमात जर मुलांना टाकलं तर मुलांचा खूप गोंधळ निर्माण होतो। त्यामुळे मातृभाषेतून मुलं आपली जर शिकली तर त्यांच्या कन्सेप्ट क्लिअर होतात आणि भविष्यामध्ये त्यांना कोणती आडकाठी निर्माण होत नाही। आता आम्ही बघतो तर सीमीची किंवा इंग्रजी माध्यमाचे मुलं खूप गोंधळलेले असतात, त्यांचं कन्फ्युजन होतं, मराठीमध्ये लक्षात ठेवायचं इंग्रजीमध्ये लक्षात ठेवायचं। जसजशी त्यांचे वय वाढत जातं तसतसं त्यांची ग्रास्पिंग पॉवर ऑटोमॅटिक वाढत जाते। त्यामुळे असं कधी समजायचं नाही की आपली मुले मराठी माध्यमाला आहे म्हणून आपली मुलं मागे आहेत आणि इंग्रजी माध्यमाचे मुले पुढे आहेत। तुम्ही बघा इतिहास आहे, इंग्रजी माध्यमाच्या मुलांपेक्षा मराठी माध्यमाचे मुलं नेहमी पुढे असतात, कारण की त्यांचं शिक्षण हे मातृभाषेतून झालेलं असतं। त्यामुळे पुढे त्यांना कुठेही अडचण येत नाही, त्यांचे कन्सेप्ट सर्व क्लिअर असतात। तसेच या जिल्हा परिषद चषक स्पर्धा आपल्या घेण्यामागे उद्देश आहे की मुलांच्या कला क्रीडा आणि सांस्कृतिक जे गुण आहेत त्या गुणांचं आपल्याला दर्शन होतं आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला मुलांना मार्गदर्शन करणं सोयीचं होतं। मुलांची खरी जडणघडण ही या स्तरावरच होत असते, मुलांमधले गुण आपल्याला या वयामध्येच दिसून येतात। तसं शैक्षणिक गुणवत्तेबरोबर खेळामुळे मुलांमध्ये संघ प्रवृत्ती निर्माण होते, मुलांचा शारीरिक मानसिक आणि भावनिक विकास होतो। तसेच मुलांमध्ये सहकार्य वृत्ती वाढते, एकमेकाला सहकार्य करतात। बघा जसं सांघिक खेळ असतात त्या सांघिक खेळ एकटा विद्यार्थी खेळू शकतो का, एकमेकाला मदत करावी लागते। त्यामुळे पुढील भावी आयुष्यात सहकार्य वृत्ती वाढते, त्यांचे शारीरिक मानसिक विकास होतो आणि त्यामुळे अभ्यासासाठी त्यांना एक पोषक वातावरण निर्मिती होते। त्यामुळे आजच्या या वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे। मी शालेय व्यवस्थापन समितीने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात म्हणजे देणगी आणि निधी उभारून सर्व केंद्रातील केवळ त्यांच्या शाळेसाठीच नाही तर केंद्रातील सर्व शाळेतील येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठं आयोजन केलेलं आहे आणि अशा सर्व शाळेतील शालेय व्यवस्थापन समिती या सक्षम बनल्या तर आपल्या जिल्हा परिषद शाळा नक्कीच यशाचं शिखर गाठतील अशी मी असं माझी धारणा आहे। आणि संपूर्ण बक्षीस हे सरपंच साहेबांनी दिलेले आहेत। तसं पाहिलं गेलं तर SMC आल्यापासून ग्रामपंचायतींना वाटतं की आमचा शाळेचा काही संबंध नाही राहिला, परंतु ग्रामपंचायत आता जिल्हा परिषद सेसमधून ग्रामपंचायतीचा एकूण निधीच्या 30% निधी हा आपल्या आरोग्य आणि शिक्षणावर खर्च करायचा आहे, कारण आरोग्य आणि शिक्षण या संपूर्ण गावाच्या मूलभूत गरजा आहे। कारण प्रत्येक घरातला एक तरी विद्यार्थी किमान काही घरांमधले 2-3 विद्यार्थी सुद्धा शाळेमध्ये शिक्षण घेत असतात। त्यामुळे शाळेमध्ये ग्रामपंचायतीचा निधी पोहोचला म्हणजे तो घराघरामध्ये पोहोचला, कारण हे आजचे विद्यार्थी उद्याचे सुजाण नागरिक आहेत। त्यामुळे आपण या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे आरोग्याकडे जर जेवढं अधिक लक्ष द्याल तेवढं तुमचा गावाचा विकास आणि कुटुंबाचा विकास देखील होणार आहे। त्यामुळे मी सर्व SMC सदस्य, SMC अध्यक्ष आणि या गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व इतर प्रमुख पदाधिकारी यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि धन्यवाद। पुढील कार्यक्रमास शुभेच्छा देतो। मला नांदूर शिंगोटेला परत उद्घाटन असल्या कारणाने त्या ठिकाणी जायचं आहे, त्यामुळे तुमची रजा घेतो। आणि मुलांनो तुम्ही स्पर्धा जिंकाल हराल, बघा आपण वर्ल्ड कप मध्ये किती स्पर्धा जिंकलो, सलग 10 जिंकलो ना, बरोबर।
11व्यामध्ये आपल्याला अपयश आलं, पण आपण जिंकलो किती 10. त्यामुळे यश अपयश आलेलं काही संघ जिंकणार आहे, काही हरणार आहे. बरोबर, स्पर्धामध्ये यश अपयश होत राहतं. स्पर्धा म्हणजे फक्त यश नाही, तर आपल्याला जिंकण्याची इच्छा असते, खेळण्याची जी इच्छा असते, जिद्द असते, त्याला आपण स्पर्धा म्हणतो. स्पर्धेमध्ये किती मान खेळाडू असला तरी त्याला यश अपयश येत राहतं. त्यामुळे तुम्ही हरले तरी नाराज व्हायचं नाही, पुढील वर्षी परत सहभाग घ्यायचा आहे. धन्यवाद. साहेब फक्त 1 मिनिट. तर शाळेला गावाचा आधार कसा असतो फक्त तुम्हाला सांगतो. तर आमच्या शाळेमध्ये शासकीय एकही वस्तू नाही. आमच्या शाळेतील जेवढं आहे तेवढं लोकसहभागातून आहे. त्यामध्ये 5 संगणक, कंपाऊंड, प्रिंटर, डिजिटल रूम, मेगाफोन, इन्व्हर्टर, स्वाध्याय पुस्तिका, स्मार्ट टीव्ही, प्रोजेक्टर, छापीलबाई या सर्व गोष्टी लोकसहभागातील आहेत. लोक अतिशय देणगीदार आहेत आणि शाळेला मदत करण्यासाठी पुढे येतात. त्यामुळे या सर्व ग्रामस्थांचं मी अभिनंदन करतो, आभार मानतो, साहेबांना एक कल्पना देतो. आणि एक इथं छोटंसं उदाहरण म्हणजे शाळा समितीने बनवलेले एक पुस्तक श्री राजेंद्र चिमन सहाने साहेबांना भेट देतील अशी मी त्यांना विनंती करतो. श्री राजेंद्र चिमन सहाने साहेब, आपण या कार्यक्रमासाठी आलात आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. आम्हाला धाकधूक होती, आपण अगोदर नांदूरला जाता की काय, आणि त्यामुळे आपण आलात, आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल आम्ही शाळा व्यवस्थापन समिती नळवाडी, ग्रामपंचायत नळवाडी, समस्त पालक यांच्या वतीने आपले हार्दिक असं आभार मानतो. तसंच या कार्यक्रमाला केंद्रप्रमुखांनी आयोजन केले, त्यांचं नाव माझ्याकडून अनावधान येणार राहिलं, श्री शिरोळे सर यांचं पण अभिनंदन आणि त्यांचं पण शुभेच्छा देतो. तसं बघायला गेलं तर एक गाव हे तुम्ही बघा, गाव हे सिन्नर, संगमनेर, अकोला तिन्ही गावांच्या बाउंड्रीवर आहे. पाहिलं गेलं तर एवढ्या दुर्गम ठिकाणी असताना देखील एवढी चांगली शाळा म्हणजे खरोखरच पालकांचं लक्ष असल्याशिवाय होऊ शकत नाही. मला खरोखर खूप आनंद वाटला. धन्यवाद. धन्यवाद साहेब.